मी अमोल तोरणे, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। आपण या ठिकाणी बारामती शहरातील जी प्रशासकीय भवन इमारत आहे त्या ठिकाणी भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। खरं तर संपूर्ण पुणे जिल्हाच नव्हे तर राज्याचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक या नेत्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सत्ताधारी गटाच्या श्री जय भवानी माता पॅनलच्या विरोधात भाजप नेते तानाजीराव थोरात, छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप आणि छत्रपती शिक्षण संस्थेचे आणि भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर या नेत्यांनी तयार केलेल्या श्री छत्रपती बचाव पॅनल अशी ही लढत सुरू आहे। 21 जागांसाठी तब्बल 45 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। काल अत्यंत शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली, मतदान सर्व शांततेत झालं। तब्बल मला वाटतं 74.25% मतदान अ वर्ग गटातून झालं, तर ब वर्ग गटातून 87% मतदान झालं। त्यामुळं ही निवडणूक अतिशय चुरशीची झालेली आहे। खरं तर वास्तविक पाहता छत्रपती कारखान्याच्या संचालक पदापासून या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला ह्या कारखान्यापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली। तसं बघायला गेलं तर सुरुवातीपासून त्यांच्या काटेवाडी या गावापासून 1-2 किलोमीटरच्या अंतरावर हा छत्रपती सहकारी साखर कारखाना आहे। अजितदादांचे वडील स्वर्गीय अनंतराव पवार हे देखील या कारखान्याचे संचालक होते। त्यांनी उपाध्यक्ष म्हणून देखील या छत्रपती कारखान्यामध्ये काम केलेलं आहे। त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट मध्ये जे शरद पवारांचे वडील आहेत, अजितदादांचे जे आजोबा आहेत ते दिवंगत स्वर्गीय गोविंदराव पवार हे देखील संस्थापक संचालकांमध्ये ते देखील होते। त्यामुळे ह्या कारखान्याची निवडणूक अजित पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची समजली जात आहे। वास्तविक पाहता तसं बघायला गेलं तर दुसरं एक वैशिष्ट्य ह्या कारखान्याच्या दृष्टीने सांगता येईल, जे पवार कुटुंबातील शरद पवार यांचे जे बंधू आहेत, शरद पवार यांचे जे चुलते आहेत बंधू आहेत अनंतराव पवार, त्याचबरोबर दुसरे जे बंधू आहेत आप्पासाहेब पवार, तर ते आप्पासाहेब पवारांनी देखील या छत्रपती कारखान्यामध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम केलेलं होतं। त्यामुळे पवार कुटुंबाशी ह्या कारखान्याशी प्रचंड एक आस्था आहे की वेगळं स्थान आहे। त्यामुळे ही निवडणूक पवारांच्यासाठी विशेषतः अजितदादांच्यासाठी फार प्रतिष्ठेची मानलेली आहे। ह्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सत्ता राखावी यासाठी पूर्ण ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लावलेली आहे। त्या दृष्टीने राजकीय गणित लक्षात घेऊन त्यांनी जे सुरुवातीला त्यांच्यापासून बाजूला झालेले जे कारखान्याचे माजी अध्यक्ष आहेत, ज्यांनी राज्य साखर संघाचं अध्यक्ष म्हणून काम केलं, ते पृथ्वीराज जाचक यांना अध्यक्षपदासाठी त्यांनी नाव त्यांचं घोषित करून त्या दृष्टीने त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्याचं सुतोवाच काही दिवसांपूर्वी केलं होतं। तो शब्द अजित पवार यांनी पाळून अध्यक्षपदासाठी त्यांनी नाव पुढे केलं। वास्तविक पाहता या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाला कसल्याही परिस्थितीत नामोहरम करण्याचा प्रयत्न जो छत्रपती बचाव पॅनल आहे त्यांनी सुरू केलेला होता। परंतु तसं बघायला गेलं तर ह्या कारखान्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, दत्तात्रय भरणे यांचं जे वर्चस्व आहे, कारण छत्रपती कारखाना जो येतो तो बारामती आणि इंदापूर तालुक्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येतो। त्यामुळं तसं बघायला गेलं तर इंदापूर तालुक्यामध्ये दत्तात्रय भरणे यांचं प्राबल्य आहे, तर बारामती तालुक्यामध्ये अजित पवार यांचं प्राबल्य आहे। त्यामुळे या दोन नेत्यांसाठी ही निवडणूक खऱ्या अर्थानं प्रतिष्ठेची आहे। तसं बघायला गेलं तर काल जे मतदान झालं त्याच्यामध्ये क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणावर झाल्याची चर्चा आहे। वास्तविक पाहता शेवटच्या 2 दिवसामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात थांबून त्यांनी झंझावती सभा घेतल्या। त्याचबरोबर त्यांनी पर्सनली काय त्यांचे कार्यकर्ते होते जे उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज होते, तर त्या नाराजांना स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। त्यांना काही प्रमाणात त्यांना यश आलं आणि बरेच जे दुरावलेले सुरुवातीला उमेदवारी न मिळाल्यामुळं दुरावलेले जे काही नेते होते या छत्रपती कारखाना कार्यक्षेत्रातले, ते जे नेते होते ते अजित पवार यांचा शब्द पाळून त्यांनी जय भवानी माता पॅनलचं काम सुरू केलं। तरी देखील काही नाराज जे होते ते नाराज पुढे आले नाहीत। मात्र त्यांनी अजित पवार यांना शब्द दिला होता की आम्ही तुमचं काम करू, परंतु उघडपणे काही कार्यकर्ते ते समोर आले नाहीत। तरी पाहूया मात्र
काल जी चर्चा होती, काही गटामध्ये क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणावर झाल्याची चर्चा आहे. वास्तविक पाहता या निवडणुकीचं दुसरं एक वैशिष्ट्य सांगता येईल की या निवडणुकीमध्ये मतदारांना खुश करण्यासाठी तसा कुठलाही प्रलोभनाचा म्हणजे आर्थिक प्रलोभनाचा कुठल्याही पद्धतीचा प्रकार या निवडणुकीमध्ये अजिबात झालेला नाही. त्यामुळं निवडणूक खऱ्या अर्थानं कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. दरम्यान तसं बघायला गेलं तर जे विरोधी पॅनल आहे सत्ताधारी गटाच्या विरोधात श्री जय भवानी माता पॅनल श्री छत्रपती बचाव पॅनल, तर श्री छत्रपती बचाव पॅनलचे जे नेतृत्व करतात अविनाश घोलप यांचे चिरंजीव आणि इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप हे स्वतः ह्या निवडणूक रिंगणामध्ये आहेत. बऱ्याच ठिकाणी असं चित्र दिसतं, कारण तसं बघायला गेलं घोलप परिवाराचं जे उद्धट आणि तावशी किंवा इंदापूर तालुक्यामध्ये बऱ्याच गटामध्ये त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यांच्याच विरोधात करणसिंह घोलप यांच्याच विरोधात श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार म्हणून जे अविनाश घोलप यांचे चुलत बंधू आहेत ते पृथ्वीराज घोलप यांना उमेदवारी श्री जय भवानी माता पॅनलने दिलेली आहे. तसं बघायला गेलं तर संसरमध्ये जे आहेत छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर यांचे जे पुतणे आहेत संग्राम सिंह निंबाळकर, तर त्यांना हे जे 2 सीटा आहेत ह्या 2 सीटामध्ये सगळ्यात जास्त तुल्यबळ लढत झाल्याची चर्चा आहे. मात्र तरी देखील जे राष्ट्रवादीची जी मोठी ताकद आहे त्याचबरोबर काय भाजप नेते सुद्धा इकडच्या बाजूने उभा राहिलेले आहेत. तसं बघायला गेलं तर रामचंद्र निंबाळकर जे भाजपमध्ये होते त्यांना देखील त्या संसर गटातून उमेदवारी श्री जय भवानी माता पॅनलने दिलेले आहे. त्यामुळे तसं बघायला गेलं तर हे जे 2 गट आहेत संसर आणि उद्धट या 2 गटामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण जे टोटल उमेदवार होते 21 त्यामध्ये 21 उमेदवार श्री छत्रपती बचाव पॅनलने दिले होते. मात्र त्यातील 6 उमेदवारांचा पाठिंबा मिळवण्यात श्री जय भवानी माता पॅनल यशस्वी झाला. त्यामुळं त्याच वेळेस विरोधी पॅनलची ताकद जरा कमी पडली. मात्र जरी आपले उमेदवार कमी असले तरी तोडीसतोड फाईट देण्याचा प्रयत्न श्री छत्रपती बचाव पॅनलने सत्ताधारी गटाच्या विरोधात केलेला आहे. मात्र तसं बघायला गेलं तर आतापर्यंतच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुका चुरशीच्या झाल्या. मात्र शेवटच्या क्षणामध्ये शेवटी ज्या ह्या भागातल्या किंवा ह्या मतदारांमधली एक जी काय त्याला म्हणतात आपण जे हुकमी अस्त्र आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माहीत आहेत. त्यामुळे शेवटच्या क्षणामध्ये एक जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे ते वातावरण जे विरोधात गेलेले आहे ते निवळण्याचा प्रयत्न करतात. पाहूया आता काही थोड्या वेळातच आपला छत्रपती कारखान्याचा निकाल बाहेर येणार आहे. त्यामुळं ही निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी होणार ह्या निकालामध्ये स्पष्ट होणार आहे. निवडणूक निकालाला संध्याकाळी शेवटच्या निकालापर्यंत उशीर होणार आहे, कारण बॅलेट पेपरवरती ही निवडणूक झालेली आहे. त्यामुळे पाहूया या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ता राखणार की विरोधी पॅनल सत्ता मिळवणार. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती. धन्यवाद.